लेखी पाठवा लेखी. प्रसादला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. आपण संध्याकाळी बोलू. लेखी द्या ना, लेखी द्या. सभापती महोदय, हा नाही आम्ही भेटून घेऊ. सभापती महोदय, मी सगळ्यात आधी पूर्ण सभागृहाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा, आमचे पक्षप्रमुख, या सभागृहाचे सदस्य, राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे प्रवीणजी दरेकर, सतीश पाटील, शशिकांतजी शिंदे, अनिल परबजी, आशिषजी शेलार, या सगळ्यांनी माझ्याविषयी खऱ्या अर्थानं सद्भावना व्यक्त केल्या आणि 10वीला असताना अशा पद्धतीनं निरोप समारंभ झाला होता शाळेत. त्याच्यानंतर पहिल्यांदा असा निरोप समारंभ होत आहे. परंतु 10वीला असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही. जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. ते विचारू नका. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी एक सांगितलेलं आहे की मी एक कार्यकर्ता आहे, मी एक शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे आत्ता महिना दीड महिन्यापूर्वी विराट कोहली रिटायर्ड झाले, रोहित शर्मा रिटायर्ड झाले, पण त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही कसोटी खेळणार नाही, बाकी वन डे आणि 2020 खेळणार. तसं मी फक्त इथे येणार नाही, बाकी माझ्या सगळ्या मॅचेस चालू राहतील सभापती महोदय. त्याच्यामुळं मी सगळ्या पदावर, पण सगळेजण हे विसरले की मी शिवसेनेचा नेता सुद्धा झालो आता. आणि शिवसेनेत पक्षप्रमुखानंतर नेता हा एक महत्त्वाचा असतो आणि तो फार कमी वयात मला संधी मान्य पक्षप्रमुखामुळं उद्धवजी ठाकरे साहेब. कारण एवढे ज्येष्ठ नेते मधुकर दादा असतील, दिवाकरजी रावते साहेब असतील, लीलाधर डाके असतील, दत्ताजी साळवी साहेब असतील, खैरे साहेब असतील, मनोहर जोशी सर, सुधीर भाऊ, प्रमोदजी नवलकर या सभागृहाचे राहिलेले. आणि या पंक्तीत मला असं वाटतं ते एवढे ज्येष्ठ असताना झाले. आम्ही तर त्या मानाने फार कमी कालावधीत या जबाबदारीवर पोहोचलेलो आहे सभापती महोदय. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, ज्या सद्भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या, निश्चित मी मागच्या 30 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, 30 वर्ष झालेले आहे. आणि निश्चित इथं चंद्रकांत दादा बसलेले, गिरीश महाजन बसलेले. दादा विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि त्या काळात दादा राष्ट्रीय सरचिटणीस असताना काश्मीरचं आंदोलन चालू होतं सभापती महोदय. आणि दादांकडे त्याच एक वेगळी जबाबदारी होती. दादा एक साधं ट्राउझर शर्ट असं ढिला एकदम, गळ्यात